आणि लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत लोकसभेचा आखाडामधून। साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या स्वागत सोहळ्याच्या फलकावरती भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले असा उल्लेख आणि भाजप नेते समजावून सांगण्याचं काम करतील। पत्रकारांच्या उदयनराजेंवरील प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर। महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर महादेव जानकर पोहोचले पंकजा मुंडेंच्या घरी। महादेव जानकरांनी बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या आई प्रज्ञा मुंडे यांची घेतली भेट। उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांकडे पैसे मागत आहेत, नितेश राणेंचा गंभीर आरोप। ठाकरे गट 2-3 जागांवर आवळलाच जाईल, राऊतांनी त्यांची चिंता करावी। अनिल देसाई मातोश्रीचे कारकून, राणेंची टीका। अमरावतीमध्ये मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी फोडला प्रचाराचा नारळ। अमरावतीच्या अंबादेवी एकविरा देवीच्या आरतीनं केली सुरुवात। अमरावतीमध्ये मतदार प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचा व्यक्त केला विश्वास। देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात येत असतील तर स्वागतच, त्यांनी दुष्काळातनं लोकांची सोडवणूक करावी। फडणवीसांच्या इंदापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा टोला। लोकसभेबरोबर नियोजित असलेली अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक रद्द करा। विधानसभांना वर्षभराहून कमी कार्यकाळ शिल्लक असल्यानं नागपूर खंडपीठाचे आदेश। शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बोर्डाची उद्या बैठक। मुंबईतील बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार। बैठकीत जागा वाटप आणि प्रचारासंदर्भात चर्चा होण्याची ही शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी 10:30 वाजता बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार। लोकसभा निवडणुकीसाठी मोदींची पहिली प्रचार सभा मेरठमध्ये। मेरठमधनं भाजपचे लोकसभेचे उमेदवार अभिनेते अरुण गोविल यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा।